अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश स्टेजवर आलेला असतो. तो मनवाला म्हणत असतो की काय चाललं हे सगळं, आताच्या आत्ता ताबडतोब बंद करा हा सगळा थिल्लरपणा. तेव्हा मनवा ही चिडते आणि ती त्याच्याकडे रागाने बघायला लागते. रमा किंवा कोणाला काहीच माहिती नसतं की नेमकं समोर काय घडतंय ते. अंकुश म्हणतो की तुमची ही जी काही कला आहे त्याचा मी आदर करतो, पण ही कला इथे करायची नाही. काय गं विजया, तू कसला कार्यक्रम ठेवला आहेस? हा माणसांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहेस की माणसांची मनं दूषित करण्याचा कार्यक्रम ठेवला आहेस? बंद करा ताबडतोब हे सगळं. आणि तुमचा जो काही कार्यक्रम असेल ना तो दुसरीकडे चालवा, इथे चालवू नका, असं सगळं तो आता म्हणत असतो. त्याच वेळेला विजया म्हणते की अरे अंकुश, असं काय करतोस तू? अरे तुला घरातल्या माणसांचंच कौतुक बघवत नाही का? तेव्हा लगेच पुढे अंकुश म्हणतो की काय घरातलीच माणसं, काय बोलतेस विजया, तुला तरी कळतंय का? तेव्हा मनवा म्हणते की हो, बरोबर बोलल्या विजयाताई, घरातल्याच माणसांचंच, घरातल्या सदस्यांचंच कौतुक तुला बघवत नाही. अंकुश म्हणतो की तू काय वाटेल ते बडबडू नकोस, तू माझ्या घरातली मेंबर नाहीस. तू कोण आहेस याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, माझ्याशी नातं जोडायला जाऊ नकोस. जा, तू तुझा जो काही कार्यक्रम असेल तो दुसरीकडे कर, इथे करू नकोस, असं म्हणून तो मनवाला जायला सांगतो. मनवा म्हणते की तू कोण आहेस रे, तू कोण आहेस मला इथून घालवणारा? तेव्हा मग अंकुश म्हणतो की कोणाशी बोलतेस याचं भान बाळग जरा, कोण आहे माहिती आहे का तुला? तेव्हा मनवा म्हणते की हो, मला चांगलंच माहिती आहे तू कोण आहेस, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, कळलं का? आणि मी कोण आहे हेही तुला माहीत नाही, म्हणून तू मला असं बोलत आहेस आणि आपल्या स्वतःच्याच बहिणीच्या पोटावर पाय कसा देऊ शकतोस तू? तेव्हा तो म्हणतो की हे बघा, स्वतःशी काही उगीचंच नातं जोडायला जाऊ नका, माझी कोणीही बहिणी नाही आहे आणि मी तुमच्या पोटावर पाय देण्याचं कामच करत नाही. तुम्हाला काम करायचं ते दुसरीकडे, या चाळीत करायचं नाही, इथे हा कार्यक्रम होणार नाही असं मी सांगतोय. तेव्हा मग मनवा म्हणते की नाही, कशाला, हा कार्यक्रम इथेच होणार. आणि कसली लाज वाटते तुला? तुम्ही लोकांनी स्वतःच ज्या मुलीला टाकून दिलं आहे त्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला कशाला हवी आहे? काय गरज आहे अशी लाज वाटण्याची? असा सगळा प्रश्न ती विचारते. अंकुश म्हणतो की तू मुलगी आहेस म्हणून मी शांतपणे घेतोय, लक्षात ठेव, नाहीतर मी माझा स्वतःचाच कंट्रोल सोडला तर काय घडेल हे मलाही माहिती नाही. म्हणूनच विशाल याला हिचे जे पैसे असतील ते यांचे पैसे देऊन टाक आणि यांना जायला सांग आणि हा कार्यक्रम इथल्या इथे ताबडतोब आता बंद करून टाका. तेव्हा पुन्हा विजया तोंड घालत म्हणते की अरे अंकुश, असं काय करतोस काय तू? अरे ती खरंच तुझ्या घरातली मेंबर आहे आणि तिचंच कौतुक तुला पाहावेनासं झालं आहे, म्हणूनच ती असं बोलते तुला. तू ऐकून तरी घे तिला काय म्हणायचं आहे ते पुढे, असं सगळं तो म्हणत असते. नंतर अंकुश म्हणतो की कुठला संबंध कुठे जोडायचा प्रयत्न करताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय याचं जरा तरी तुम्हाला भान आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, मी चांगलंच भान ठेवून आहे आणि मी इथे कशाला आली आहे हेही तुला चांगलंच ठाऊक करून द्यायला आली आहे, असं मनवा ही अंकुशला म्हणते. मग अंकुश म्हणतो की मला काही जाणून घ्यायचं नाही, तू कोण आहेस आणि काय आहेस, समजलं, म्हणूनच तू आता इथून ताबडतोब निघायचं, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. तेव्हा मनवा म्हणते की हे बघ, माझ्याशी इज्जतीत बोलायचं, माझा अपमान करायचा नाही, लक्षात ठेव, मी मनवा आहे, मनवा. जर व्यवस्थित असेल तर मनवा, जर वाकड्यात गेलास तर वनवा, असं म्हणून आता मनवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती अंकुशला दम देत असते. ते की तुला जाणूनच घ्यायचं आहे ना की मी आणि तुझं नातं काय आहे, आपलं दोघांचं नातं काय आहे. ठीक आहे, तुला नसेल माहिती पण तुझ्या बायकोला हे सगळं माहिती आहे. काय गं सांगतेस की नाही अबोली, की मी सांगू? बरं जाऊ दे, आता तुझी बोबडी वळली असेल ना, जाऊ दे, तुला नसेल सांगायचं ना तर मीच सांगते. तर इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, नीट ऐक मी कोण आहे ते. मी तुझी चुलत बहीण आहे, रेड लाईट एरियामध्ये राहणारी तुझी चुलत बहीण, तुझ्या या पळपुट्या काकाची बेवारस पोरगी आहे मी. हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. काका तर आता तिच्याकडे बघतच राहतो. त्यावेळेला अंकुशला ती म्हणते की तुझा या सगळ्यावरती विश्वास बसणार नाही, पण हेच कटू सत्य आहे. मी जन्मतःच तुझ्या काकाने टाकून दिलेली होती आणि माझ्या आईने एकटीनेच मला सांभाळली. त्या पळपुट्या काकाने मला कधीही स्वीकारलेलं नाही आणि त्यानंतर तुझ्या कुटुंबानेही मला स्वीकारलं नाही. या कुटुंबाने मला कायमचं उद्ध्वस्त करून टाकलं आहे, असं सगळं ती म्हणते. आणि त्याच वेळेला विजया म्हणते की हो, हे सगळं बरोबर आहे. अबोली पण स्वतः तिला भेटायला गेली होती, अबोलीला पण तिचं सत्य माहीत आहे. इनफॅक्ट अबोलीनेच तर मनवाचा शोध घेतला आणि ही
जी आहे ना ती माधव शिंदेची मुलगी आहे, रेड लाईट एरियामध्ये राहते. मी पण हिला भेटले होते आणि या मुलीने जे काही सांगितलं ना ते सगळं सत्य आहे अंकुश. आणि ही तुझी बहीण आहे आणि तुझी चुलत बहीण आहे मनवा शिंदे. आता हे ऐकल्यावरती अंकुशला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. अंकुश म्हणतो की हे सगळं काय आहे, हे मला कधीही मान्य नाही. तेव्हा मनवा म्हणते की मान्य करावं लागेल, मान्य करावं लागेलच तुला, कारण मी जे सांगते ना ते सगळं सत्य आहे. तुझ्या बायकोने पण येऊन ते सगळं बघितलेलं होतं. हा काका मोठेपणाचा माज घेऊन समोर मिरवत असतो ना, तुम्हाला लोकांना तुमची इज्जत खूप प्यारी आहे, शिंदे कुटुंब ना तुम्ही, पण या कुटुंबावरती एक मोठा डाग आहे. ते म्हणजे एका बाईला आणि एका तिच्या मुलीला या लोकांनी अबला बनवून सोडलं आणि त्यांना कधीही त्यांचा मान मिळू दिलेला नाही. लक्षात ठेव अंकुश शिंदे, मी हे सगळं करते, मी राहते ते या रेड लाईट एरियामध्ये ते फक्त माझ्या स्वतःच्या राहण्यासाठी, आणि या घरातल्या लोकांनी मला कधीही आसरा दिला नाही, माझी कायम वाताहतच केली. काय रे माधव शिंदे, तू इन्स्पेक्टर म्हणतोस ना स्वतःला, मग तुलाही माहीत असेलच तू काय केलंस ते. नसेल लक्षात तर मी तुला सांगून देते की मी कोण आहे ते. मी मनवा माधव शिंदे नाव आहे माझं, आणि तू मला त्यावेळेला ओळख दिली नाहीस म्हणूनच माझी ही अवस्था आहे आज. माझ्या आईला तू लग्न करून पोटूशी असताना सोडून दिलंस, त्यानंतर माझा जन्म झाला. माझा जन्म झाल्यानंतर हे सगळं घडलं आहे, आणि या विजया मॅडमसारख्या बायका आहेत ना, त्या बायकांमुळेच आम्हाला जगण्याची नवी उमेद मिळते. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. तेव्हा मग अंकुश म्हणतो की हे सगळं खोटं आहे, या सगळ्या गोष्टींवर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. तू जे म्हणशील ना त्याच्यावर मला विश्वासच नाही. त्याच वेळेला तिथे गुलाबबाई येते. गुलाबबाई म्हणते की ती मनवा म्हणते ते समद खरं आहे. ती आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे अगदी डोळे टवकारून बघायला लागतात. गुलाबबाई म्हणते की मी येते आणि सगळं सांगते. ती म्हणते की इन्स्पेक्टर अंकुश, तू मोठा साहेब आहेस ना, ठीक आहे, मग तुला पुराव्याविषयी माहितीच असेल. पुराव्याशिवाय तू कोणावरही विश्वास ठेवत नाही, बरोबर ना. मग आता तुला पुरावा काय तो मी देते. हे बघ, ही जी मुलगी आहे ना मनवा, ती तुझ्याच घरची मुलगी आहे, आणि हे सगळं सत्य मला माहीत आहे, कारण तिच्या आईला 25 वर्षापूर्वी रेड लाईट एरियामध्ये धाड टाकून तुझ्या काकानं पकडलं होतं, आणि त्यानंतर तिला पकडल्यानंतर काकाने तिला चांगलं जीवन देण्याचं नाटक करून तिच्यासोबत लग्न केलं होतं, आणि त्यानंतर ती पोटीशी राहिल्यावरती तिला सोडून दिलं होतं. हे सगळं आहे तुझ्या कुटुंबाचं सत्य. तू मोठेपणा मिरवतोस ना, पण हे सत्य तुला काही माहिती नाही. आणि त्यावेळेला तिला सोडल्यानंतर मग ती अशी अबला झाली आणि त्या मुलीचा जन्म झाला. ती मुलगी ही मनवा. मग मनवा पुढे येते आणि मनवा म्हणते की हो, मी तीच आहे, आणि माझ्या आईचं नाव ज्योत्स्ना आहे. आता हे ऐकल्यावरती काका तर तिच्याकडे डोळे चमकून बघतच राहतो. मनवा म्हणते की या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आईला तुझ्या कुटुंबाने त्रास दिला म्हणूनच तिची ही अवस्था झाली. आज माझी आई नाही, पण मी तिची मुलगी जिवंत आहे, आणि मी हे सरळ सांगू शकते की मीच या घरची मुलगी आहे. आणि जसं तू शिंदे नावाचा अभिमान बाळगतोस ना, तसं शिंदे नाव लावण्याचा अधिकार मला देखील आहे, कारण मी पण याच घरची मुलगी आहे. असं सगळं ती त्याला बोलून दाखवते. ती म्हणते की आत्तापर्यंत तू मोठा शिंदे नावाला मिरवत होतात. तुला तर वाटत होतं की तुझं नाव आणि तुझी तत्त्व ही जगावेगळी आहेत, लोक आदर्श ठेवतील, पण त्याच कुटुंबाची दुसरी बाजू ही लोकांना आज मी दाखवून दिली, की तुझ्या कुटुंबामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लक्षात असू दे, तुझी एक चुलत बहीण आहे जी रेड लाईट एरियामध्ये राहते, आणि तिच्यावरती तुमच्यामुळे अशा प्रकारचं संकट ओढवलं आहे, असं सरळ आता मनवा ही अंकुशला बोलून दाखवते. आणि अंकुशला तेव्हा काहीही पुढे बोलता येत नसतं. मनवा अंकुशला म्हणते की शिंदे आडनाव हे तुझ्यासाठी अभिमानाचं असेल, पण माझ्यासाठी तो शाप आहे, शाप. आता अबोलीकडे येऊन ती म्हणते की काय गं अबोली, तुला खूप वाटतं ना माणुसकीचं नातं, माणुसकीचं नातं. काय केलंय तू माणुसकीच्या नात्याने? माणुसकीचं नाव ना तुम्ही तर काढूच नका. जे कुटुंब बाई पोटूशी असताना तिला एकट्याला वाऱ्यावर सोडून दिलं, नंतर तिचे शेवटचे दिवस आले तेव्हाही त्या बाईची येऊन तुम्ही लोकांनी चौकशी केली नाही, आणि तुम्ही आता मला माणुसकीच्या बाता मारून दाखवताय. काही गरज नाही हे सगळं करण्याची. हे फक्त लोकांना दिखावा करण्यासाठी आहे तुमची माणुसकी. तुम्हाला तर तुमचं स्टँडर्ड जपायचं असतं, त्याच्यासाठी तुम्ही काही करायला तयार होता. म्हणूनच तुम्ही आमच्यासारख्या गरिबांना कशाला मदत कराल? तुम्हाला तर तुमचं नाव महत्त्वाचं, बरोबर ना? पण त्याच्यासाठी तुम्ही काय माती खाल्ली हे तुमचं तुम्हाला तरी माहिती आहे का? तुमच्या या काकानं माझ्या आईला असं एवढ्यावर एकटीला टाकलं. त्यानंतर माझी आई गेल्यानंतर 12व्या वर्षामध्येच मला त्या एरियामध्ये वस्तीमध्ये राहावं लागलं. त्या वस्तीमध्ये राहून माझं आयुष्य आणि पुढच्या सगळ्या गोष्टी बर्बाद झाल्या.
त्या गुलाबबाईने मला आसरा दिला नसता तर माझं काय झालं असतं मलाही माहिती नाही. मग मला जर त्यावेळेला तुम्ही येऊन भेटला असतात, मी लहान होते तेव्हाच माझं शिक्षण झालं असतं, मीही काही गोष्टी शिकू शकले असते, मलाही माझं शिक्षण करून पुढे काहीतरी काम करण्याची संधी मिळाली असती, मलाही मोठं होता आलं असतं. पण नाही, तुम्ही तशी संधी मला होऊ दिली नाही. कारण का तर मी एकटी होते, माझ्या पाठीशी कोणाचाही हात नव्हता. म्हणूनच मला हे सगळं भोगावं लागलं. आणि या सगळ्याला जबाबदार म्हणजे हा तुमचा काका आहे, माधव शिंदे, यानेच हे सगळं असं घडवून आणलंय. म्हणून माझ्या बाबतीत असं घडलंय. नाहीतर कोणाची काय पिशाद होती मला असं या एरियात ठेवण्याची. हे ऐकून विजयाला तर खूपच मजा येत असते. मनवा म्हणत असते की तुम्हा लोकांना तुमचं काम आणि नाव जास्त महत्त्वाचं आहे ना. पण या सगळ्याच गोष्टीमध्ये माझा किती वाट लागली, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये या शिंदे फॅमिलीचा हात आहे. लोकांना तुम्ही फार दाखवता ना की तुम्ही किती चांगले आहात, लोकांना किती मदत करता. पण नाही, शिंदे कुटुंबाचं खरं रूप हे आहे जे मी सगळ्यांसमोर आणलं आहे. आणि हेच शिंदे कुटुंबाचं सत्य आहे आणि या काकाचं सत्य आहे. सगळ्यांसमोर हा खूप सभ्य असल्यासारखा मिरवतो. पण नाही, हा स्वतःच्या बायकोला सोडून गेला आणि स्वतःच्या भावाच्या ओंजळीने पाणी पित होता. आणि ह्याचा भाऊ तर महाहुशार. तेव्हा मग अंकुश चिडतो. अंकुश म्हणतो की ए गप्प बस, माझ्या वडिलांविषयी काही शब्द काढायचा नाही. तेव्हा मनवा म्हणते की काढणार मी शब्द, कारण माझा चुलता होता तो. आणि त्याच्याच शब्दामुळे माझ्या आईच्या आयुष्याची वाट लागली होती. माझी आणि माझ्या आईच्या आयुष्याची राखरांगोळी त्याच माणसामुळे झाली. त्याचंच ऐकून हे सगळं घडलं. त्याने जर त्यावेळेला मोडता घातला नसता तर माझी आई आज व्यवस्थित असली असती आणि तिचा संसारही आणि मीही. पण तुझ्या वडिलांमुळे हे सगळं सत्य झालं, हे मी विसरू शकणार नाही. त्यांच्यामुळेच आज ही आमच्यावर वेळ आली. त्यांनी त्यांचं नाव जपण्यामध्ये आमच्या आयुष्याची वाट लावून टाकली. लक्षात ठेव, मी आता एकदाच सांगेन आणि इथून पुढे विसरायचं नाही की मी कोण आहे ते. आता मी इथून निघून जाते. मला तुमच्या किंवा तुमच्या चाळीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही केलं आहे ना त्याचा बदला तर मी नक्कीच घेतला आहे. आणि सगळ्यांसमोर आणखीनच मी वाभाडे काढू शकते, आणखी तुमची इज्जत मी बाहेर काढू शकते. हे लक्षात ठेवूनच वाग माझ्याशी. आणि तू मला इथून घालवणारा कोण आहेस? मी माझ्या मर्जीने इथे आली आहे आणि मी माझ्या मर्जीनेच इथून जाणार. आणि अबोली, तू आता इथून पुढे माझ्यासमोर यायचं नाहीस. मला शोधत आली होतीस ना त्या दिवशी, शोधलंस मग काय झालं? तुझ्या नवऱ्याने माझा इथे येऊन अपमानच केला ना. आता हा अपमान मी विसरणार नाही. आणि एक गोष्ट, पुन्हा मला तुझा चेहरा तिथे दाखवू नकोस. लक्षात ठेव, मी मनवा आहे मनवा. जर इज्जत दिली तर मनवा, नाही तर वाकड्यात गेलात ना तर वनवा. असं म्हणून ती अबोलीला सांगते की आता इथून पुढे तरी दिसू नकोस. नंतर गुलाबबाईला ती सांगते की चल गुलाबबाई, इथे थांबायचं नाही. तिच्या हाताला धरून ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर अंकुश आता या सगळ्याचा विचार करतच राहतो आणि तो अबोलीजवळ येतो. अंकुश अबोलीला विचारतो की अबोली, ही जी काही म्हणत होती ते खरं आहे का? अबोली, अंकुश सर असं म्हणण्या अबोलीच्या डोळ्यातलं जे गिल्ट असतं ते अंकुशला कळतं. राणे काकू त्याचप्रमाणे चाळीतले सगळे, विशाल वगैरे सगळेजण त्यांना विचारायला लागतात की खरं आहे का हे? रमाताई, ही जी मुलगी म्हणाली ते खरं आहे का? आणि अशी मुलगी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे का? असं सगळेजण हिणवून त्यांना विचारत असतात. आणि कोणाला काय बोलावं याचं अंकुशला आता उत्तर मिळत नसतं. अंकुशच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. अबोली ही उभी असताना विजया तिला म्हणते की तुला काय वाटतंय अबोली, तू मला 10 मारल्यास ना, पण मी तुला एकच मारली आहे आणि अशी खणखणीत मारली आहे की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. असं म्हटल्याबरोबर आता अबोलीच्याही डोळ्यातनं पाणी यायला लागतं. काका त्याचप्रमाणे बाजूचे काका सगळेजण आता त्यांची चीतू करायला लागतात. हे अंकुशला आवडत नाही. अंकुशच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं असतं. हा अपमान त्याला सहन झालेला नसतो. अंकुश आता तिथून निघून जात असताना अबोली त्याला आवाज देते अंकुश सर, पण तो काही थांबत नाही. तो तिथून निघून जातो. पुढच्या भागामध्ये पुन्हा मनवा आलेली असते आणि ती म्हणते की तुला काय वाटतं, तुझा हा काका आणि हा तुझा बाबा हा आमच्याबरोबर खूप मोठा गेम खेळलेत. खरा गेम तर तुझ्या वडिलांनी खेळलेला आहे. तुझ्या वडिलांनी काय केलं नाही हे तुला माहिती नाही आहे. खरं तर तुझ्या काका आणि माझ्या आईमध्ये जे काही दुरावे निर्माण करण्याचं काम तुझ्या वडिलांनीच केलं होतं. तेव्हा अबोली म्हणते की हो, मनवा जे बोलते ते खरं आहे. मनवा जे बोललेली ते खरं आहे हे मला माहीत आहे, कारण आईनेच मला हे सगळं सांगितलं आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.